विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक ए.बी. रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलाचं प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाला सुरुवात केली होती. हे जे प्रकरण आहे या प्रकरणामधून आपण मानवी वस्ती ही जी संकल्पना आहे ही संकल्पना समजून घेत होतो. सुरुवातीला आपल्यासमोर एक कृती दिलेली होती. त्या कृतीचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला होता. त्या कृतीमध्ये प्रामुख्याने आपल्याला प्राकृतिक रचनेची वेगवेगळी स्थानं त्या ठिकाणी दिलेली होती. तिथली जी काही प्राकृतिक रचना आहे कशा पद्धतीने झालेली असेल किंवा कशा पद्धतीने निश्चित झालेली होती आणि त्याचा वस्तीच्या निर्मितीवर कशा पद्धतीने प्रभाव पडू शकतो ते कृती आपल्याला दिली होती. आपण सविस्तरपणे त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधून ते संपूर्ण चित्र जे होतं ती कृती होती ती सोडवली होती आणि त्यामधून आपल्याला निश्चितच लक्षात आलं होतं की वस्तीच्या निर्मितीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास होत असतो. आणि ते जे काही घटक होते ते घटक प्रामुख्याने 4 प्रकारचे होते हेही आपल्याला लक्षात आलं होतं. प्रामुख्याने प्राकृतिक घटक असेल, आर्थिक घटक असेल, राजकीय घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल. हे 4 प्रकारचे घटक असतात जे प्रामुख्याने वस्तीच्या निर्मितीवर सर्वाधिक प्रमाणात प्रभाव पाडताना दिसतात. त्यामध्ये विशेषतः प्राकृतिक घटक जे आहेत जे निसर्गनिर्मित असतात हे निसर्गनिर्मित असल्यामुळे साहजिकच ते जसे आहेत तशाच पद्धतीने ते आपल्याला स्वीकारावं लागतात. जिथं जिथं प्राकृतिक घटक अनुकूल असतील त्या प्रदेशामध्ये वस्तीच्या निर्मितीला निश्चितच चालना मिळालेली आहे आणि त्या प्रदेशामध्ये वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते किंवा मिळालेली आहे. जिथं ती प्रतिकूल आहे त्या ठिकाणी मात्र वस्तीच्या निर्मितीवरती मर्यादा पडलेल्या आहेत, त्याच्या विस्तारावरती मर्यादा पडलेल्या आहेत आणि विकासावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात मर्यादा पडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. त्यानंतर आर्थिक घटकांमध्ये उद्योगधंदे किंवा इतर जे काही वाहतूक व्यवस्था असेल, सेवा क्षेत्र असेल यांचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो हे आपण बघितलं होतं. सामाजिक घटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आपण त्यामध्ये प्रामुख्याने भाषा असेल, धर्म असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक रूढी परंपरा किंवा यासारखे घटक जे आहेत हे सुद्धा वस्तीच्या निर्मितीवरती प्रभाव पाडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. राजकीय घटकांमध्ये सरकारची जी धोरणं आहे व्यवस्था म्हणजे एकूणच ते जे काही घटक आहेत त्या घटकांचा परिणाम होताना आपल्याला दिसतो आणि ते संपूर्णपणे त्याचा जे स्पष्टीकरण होतं भौगोलिक स्पष्टीकरण ते सुद्धा आपण अतिशय सुव्यवस्थितपणे किंवा पूर्णपणे करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रामुख्याने वस्तीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत की सर्वसामान्यपणे जी काही वस्ती आपल्याला दिसते त्याचं जे काही स्वरूप आहे किंवा त्याचे जे काही एकूण विस्तार आहे आणि त्याचा जो काही एकूण आकृती आपण ज्याला म्हणू शकतो ती निर्माण झालेली आहे त्या सगळ्यांचा विचार करता सर्वसामान्यपणे वस्तीचे प्रकार केले जातात आणि ते प्रकार आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे अभ्यासायचे आहेत. तर चला तर बघूया आपण सर्वसामान्यपणे ह्या वस्तीचे प्रकार नेमके कोणकोणते आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, वस्तीचे प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने जे काही वस्तीचे प्रकार केलेले आहेत बघा, वस्त्यांचा आकार आणि प्रकार यात भिन्नता आढळते. जगभरातील आपण जर वस्त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं की सर्वसामान्यपणे वस्ती जी निर्माण झालेली आहे तिचा जो आकार असतो तो आकार वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्या आकार असेल किंवा त्याचं एकूण विस्तार क्षेत्र त्यांची स्थिती यानुसार त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वेगळेपणा जो आहे आकारामध्ये असेल किंवा प्रकारांमध्ये असेल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. यामध्ये प्रामुख्याने ते एका पाड्यापासून ते महानगरापर्यंत असतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशीच कारण वस्तीचं जे रूप आहे हे रूप अतिशय विस्तृत आहे. तर एका घरापासून तर प्रचंड अशा महानगरापर्यंत जी काही रचना असेल त्या कुठल्याही प्रकारच्या रचनेला आपण वस्ती असं म्हणू शकतो. आणि म्हणून वस्ती जर तिचं आपण स्वरूप बघितलं तर ती एखाद्या पाड्यासारखी असू शकते, तिलाही आपण वस्तीच म्हणू. आणि एखादं मोठं महानगर जरी असेल तरी त्या वस्तीला सुद्धा आपण त्या महानगराला सुद्धा आपण वस्ती ह्याच प्रकारात अभ्यासणार आहोत किंवा तिला वस्ती असंच संबोधलं जात असतं. आकारानुसार वस्त्यांची आर्थिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक संरचना बदलते. जे काही वस्त्यांचा आकार असतं त्यानुसार बघा
त्याचे जे आर्थिक वैशिष्ट्य आहेत म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती जी आहे किंवा त्या ठिकाणच्या उत्पादनाचे साधनं असेल किंवा आर्थिक व्यवसाय जे असेल यांचं स्वरूप बदलतो आकारानुसार. आता आपल्याला हे सहज स्पष्ट होऊ शकतं. एखादं छोटंसं गाव असेल तर त्या छोट्याशा गावामध्ये उत्पादनाच्या साधनांची काय अवस्था असू शकते किंवा व्यवसायांची स्थिती काय असू शकते. फार फार तर प्राथमिक व्यवसाय आणि कमी अधिक प्रमाणात त्यांना सेवा पुरवणारे तृतीयक व्यवसाय असू शकतात. पण द्वितीयक किंवा इतर जे काही विस्तृत आर्थिक क्षेत्राचा विकास व्हायला हवा तशा प्रकारचा विकास मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. पण एखादं मोठा जर महानगर असेल तर त्या महानगरांमध्ये प्राथमिक व्यवसायांचं प्रमाण तुलनेने कमी दिसेल. पण द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र म्हणजे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्र जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच आकार जसा बदलतो तसं आर्थिक क्षेत्राचं स्वरूपसुद्धा बदलताना आपल्याला दिसतं. नवे आपण म्हणू शकतो की आर्थिक क्षेत्राचं स्वरूप जसं असेल त्यानुसार वस्तीचा आकारसुद्धा बदलू शकतो. म्हणजे तशात जर बघितलं तर आपण या दोनही गोष्टी परस्पर पूरक असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. सामाजिक संरचनासुद्धा बदलते. वस्ती जर आपण छोटी वस्ती बघितली तर एकरूप किंवा एकांगी किंवा जवळपास ज्याला आपण सारखेपणा समानता जे आहे हे गुणधर्म आपल्याला छोट्या वस्तीमध्ये अधिक प्रमाणात दिसतील. म्हणजे एकजिन्सी स्वरूप जे आहे ही छोट्या वस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण जसं वस्तीचा आकार वाढत जाईल तसतसं वस्तीमधली बहुरूपता बहुअंगी रूप जे आहे ते वस्तीचं आपल्याला दिसू शकतं. म्हणजे सामाजिक संरचनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक जो आहे तो पाहायला मिळू शकतो. सामान्यपणे जर एखादं छोटंसं गाव असेल तर त्या प्रदेशामध्ये भाषेचं स्वरूप असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत सामाजिक गोष्टी यामध्ये फारशी भिन्नता किंवा विविधता आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण मोठ्या शहरामध्ये जर गेलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती पंथ धर्म यांना एकत्रित घेऊन नांदणारं ते वस्ती मोठी वस्ती किंवा शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आनंदाने गोविंदाने राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकेल. मात्र छोट्याशा वस्तीमध्ये मात्र तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. म्हणजेच वस्तीचा आकार जसा बदलतो तसं आर्थिक वैशिष्ट्ये बदलतात. त्याचप्रमाणे सामाजिक संरचनेतसुद्धा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. तसेच पर्यावरण आणि तंत्रज्ञानसुद्धा बदललेले आपल्याला दिसेल. त्या ठिकाणचं एकूणच पर्यावरण जर आपण बघितलं ग्रामीण वस्तीमधलं किंवा छोट्या वस्तीमधलं आणि जसं आकार वाढत जाईल तसं त्या ठिकाणचं पर्यावरण याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फरक जो आहे तो पडलेला पाहायला मिळेल. तंत्रज्ञानामध्ये सुद्धा जसं वस्तीचा आकार छोटा होईल तसं तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास हा कमी दिसेल. जसं आकार वाढत जाईल तसं तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास जो आहे तो वाढताना आपल्याला दिसेल. अधिक तंत्रज्ञान वापरताना आपल्याला मोठ्या वस्तीमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे हे सगळे घटक वस्तीच्या आकाराशी जोडले गेलेले आहेत किंवा वस्तीच्या आकारानुसार परिणाम करताना आपल्याला दिसतील. वस्त्या छोट्या आकाराच्या आणि एकमेकांपासून दूर असू शकतात तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ असलेल्या देखील असू शकतात. म्हणजे वस्ती ही निश्चितपणे त्या ठिकाणी कोणते घटक परिणाम करतात त्यानुसार त्याचं स्थान जे आहे किंवा त्याची निर्मिती जी आहे ती होणार आहे. मग त्या प्रदेशामध्ये आपल्याला असं दिसेल की जर अनुकूल गोष्टी असेल तर त्या ठिकाणी वस्ती जवळजवळ असेल आणि मोठ्या आकाराची निर्माण झालेली असेल. एखाद्या ठिकाणी प्रतिकूल असेल तर त्या ठिकाणी वस्तीमध्ये निर्माण झालेली जी काही घरं असतील या घरांचं अंतर दूर असेल आणि छोट्या आकाराची वस्ती जी आहे ती असू शकेल. म्हणजे स्थिती कशी आहे त्यानुसार वस्त्यांचा आकार आणि स्वरूप जे आहे ते निर्माण होऊ शकतं. घरातील अंतराच्या आधारावर वस्त्यांचे 4 प्रकारात विभाजन केले जाते. बघा वस्त्याच्या प्रकारामध्ये पहिला निकष विभाजन करताना पहिला निकष वापरलेला आहे सर्वसामान्यपणे घरांमधील अंतर किती आहे किंवा कशा स्वरूपाचं आहे यानुसार हे 4 प्रकार जे आहेत ते केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यालाच आपण वस्तीचे प्रकार जे आहे ते म्हटलेले आहेत. बघा वस्तीच्या प्रकारांमध्ये पहिला जो प्रकार या ठिकाणी घराच्या अंतरानुसार दिलेला आहे दाट किंवा केंद्रित वस्ती हा प्रामुख्याने यामध्ये दाट म्हणजे थोडक्यात काय जिथं घरांमधील अंतर अतिशय कमी स्वरूपाचं असतं. कमी अंतरावरती सर्वसामान्यपणे घरं बांधली गेलेली असतात निर्माण झालेली असतात. अशी जी वस्ती असेल तिला दाट आणि केंद्रित म्हणजे छोट्याशा भागामध्ये एकत्रित झालेले किंवा जवळजवळ घरं असल्यामुळे सर्वसामान्यपणे छोट्याशा भागात खूप मोठ्या प्रमाणात वस्तीची निर्मिती झालेली असेल तर तिला केंद्रित वस्ती आपण म्हणू शकतो. म्हणजे दाट किंवा जिला आपण केंद्रित वस्ती म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती. यामध्ये दाट वस्तीपेक्षा थोडं या ठिकाणी घरांचं अंतर जास्त असू शकतं किंवा जास्त असतं. ज्याला आपण निमशहरी किंवा ज्याला आपण टाउन्स म्हणतो. बघा थोडक्यात जे शहरही नसतात
आणि जे गावही नसतात अशा मधल्या स्वरूपाचे अर्धकेंद्रित, म्हणजे खूप जास्त केंद्रित नाही पण खूप विखरलेले सुद्धा नाही किंवा खूप विकेंद्रित झालेले सुद्धा आपल्याला दिसत नाही, म्हणजे अर्धकेंद्रित असं स्वरूप त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर त्याला अर्धकेंद्रित किंवा अपखंडित म्हणू शकतो. आता दाट किंवा केंद्रित वस्ती आपण सर्वसामान्यपणे याचे उदाहरणच बघायचं झालं तर मोठमोठाले शहरं, सगळ्या जिल्ह्यांचे जे ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील किंवा मुंबईसारखे पुण्यासारखं जे काही ठिकाण आहे, शहर आहे, तिला आपण दाट वस्तीचं उदाहरण म्हणू शकतो. या ठिकाणी घरं अतिशय घनदाट आहे, जवळजवळ वसलेले आहे आणि खूप कमी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वस्ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्तीमध्ये आपल्याला प्रामुख्याने तालुक्यांची ठिकाणं आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा बाजारपेठांची ठिकाणं मोठमोठ्या स्वरूपात बाजारपेठा आहे ग्रामीण भागामध्ये निर्माण झाले. असे जे आहेत ते अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती आहे, म्हणजे ती पूर्णपणे ग्रामीणही आपल्याला दिसत नाही आणि पूर्णपणे शहरी स्वरूपाची असत नाही. अशी जी असते ती अर्धकेंद्रित, म्हणजे इथे वस्ती एकदम दाटही नसते आणि एकदम विखुरलेल्या स्वरूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. तिसऱ्या क्रमांकाची वस्ती जी आहे ती विखुरलेली वस्ती. आता ही विखुरलेली वस्तीमध्ये प्रामुख्याने छोट्या छोट्या स्वरूपातली जी काही पाड्या असतात, छोट्या छोट्या स्वरूपाच्या ज्या वस्त्या असतात, मग त्यामध्ये घरांची अंतरं ही अतिशय मोठ्या घरांमधील अंतर अतिशय मोठ्या प्रमाणात असतात. दूर दूर ही घरं वसलेली असतात, अंतर मोठ्या प्रमाणात असते. तुटक स्वरूपाची ही वस्ती जी असते ते असले निर्माण झालेली असते. प्रचंड म्हणजे भूमीची उपलब्धता प्रचंड असते आणि त्यामुळे आपापल्या सोयीनुसार त्या असलेल्या भूमीचा वापर करून तिथं वस्ती निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला दिसून येईल. म्हणून त्या स्वरूपाची जी वस्ती निर्माण झालेली असते तिला आपण विखुरलेली वस्ती म्हणत असतो. आणि यातला चौथा जो आहे वस्तीचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे, घरांमधील अंतरानुसार चौथा प्रकार दिलेला आहे एकाकी वस्ती. एकाकी वस्ती प्रामुख्याने जी एकटीच एकाकीच आहे, म्हणजे जिला शेजार पाजारच नाही, म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की शेतांमध्ये निर्माण झालेले किंवा फार्म हाऊसेस वगैरे सारखे जे आहेत, अशी वस्ती की जी एकाकी आहे, एकटी आहे, शेजार पाजार वगैरे कोणी नाही, दूर अंतरावरती वस्ती निर्माण झालेली नसते, एकाकी राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. अशा प्रकारची जी वस्ती असते तिला एकाकी वस्ती म्हणतात. म्हणजे विशेषतः यामधले शेतामधील जे घरं असतात त्या घरांचा समावेश या प्रकारच्या वस्तीमध्ये होऊ शकतो. विखुरलेल्या वस्तीमध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात आपल्याला जी काही पाडे आहेत, छोट्या मोठ्या डोंगराच्या उतारावर 4-10 घरांचे निर्माण झालेले पाडे, वाड्या, वस्त्या ज्या असतात त्याला विखुरलेल्या वस्त्या आपण म्हणू शकतो. आणि अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्तीमध्ये प्रामुख्याने छोटी मोठी गावं जी आहेत त्या गावांचा समावेश होऊ शकतो आणि दाट किंवा केंद्रित वस्तीमध्ये मोठ्या आकाराची जी शहरं आहेत त्यांचा समावेश होऊ शकतो. असं म्हणजे अशा पद्धतीने घरातील अंतरानुसार जर आपण बघितलं तर 4 प्रकारच्या वस्त्यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येईल. पुढे बघा, आता आपल्यासमोर या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. ही कृती आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. काय आहे या कृतीमध्ये बघा, मी प्रथमतः सूचना वाचतो आणि त्यानुसार आपल्याला ती कृती सोडवायची आहे. आकृती क्रमांक 3.2 मध्ये अ ते उ या विविध प्रतिमा वस्त्यांचे आकृतिबंध दर्शवितात. त्यांचे निरीक्षण करा. वस्तींच्या विविध आकृतिबंधातील फरक समजून घ्या आणि दुसऱ्या स्तंभाची मदत घ्या. त्यातील वैशिष्ट्ये ज्या वस्तीला लागू पडतात त्यानुसार छायाचित्रास दिलेले वर्णाक्षर त्या वैशिष्ट्यांखालील चौकटीत लिहा. बघा, कृती काय आहे, 2 स्तंभ म्हणजे 2 गट दिलेले आहे. एका गटामध्ये एक वस्तीचा सर्वसामान्यपणे वस्ती जी निर्माण झालेली आहे त्या वस्तीचा आकार प्रदर्शित करणारं चित्र आहेत. म्हणजे थोडक्यात एक आपण ज्याला म्हणू शकतो ना सॅटेलाईट इमेज, ही सॅटेलाईट इमेज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत, ज्यामधून आपल्याला सर्वसामान्यपणे तिथे वस्तीचा कशा प्रकारचा आकार, आकृतिबंध कसा निर्माण झालेला आहे, आकार कसा निर्माण झालेला आहे, पॅटर्न कसा आहे, सेटलमेंट पॅटर्न कसा आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक गट दिलेला आहे ज्यामध्ये त्यांची वैशिष्ट्ये मांडलेली आहेत. 2 वैशिष्ट्ये जे आहेत सर्वसामान्यपणे प्रत्येक वैशिष्ट्य 2-3 वैशिष्ट्यांपर्यंत वैशिष्ट्य प्रत्येक वस्तीच्या संदर्भात मांडलेले आहे. पण हे देताना ते मात्र समोरासमोर दिले नाही. म्हणजेच थोडक्यात जी वस्ती दर्शवलेली आहे चित्रात त्याच्या पुढे त्याची वैशिष्ट्य दिली नाही तर दुसऱ्याच वस्तीचे वैशिष्ट्य दिले आहेत. आपल्याला त्या चित्राचं निरीक्षण करून समोर दुसऱ्या स्तंभात दिलेले जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कोणत्या वस्तीस लागू पडतात त्यानुसार त्या चौकटीमध्ये ते नोंदवण्याचं कार्य करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते आपल्याला नोंदवायचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
आता ही कृती आपण जर बघितले बारकाईने तर मी प्रत्येक चित्रासमोर त्या कृतीचे वैशिष्ट्य जोडी लावूनच प्रत्येक मांडून सांगण्याचा प्रयत्न जो आहे केलेला आहे. म्हणून आपण प्रत्यक्षपणे प्रत्येकाचा एक एकटा अभ्यास जो आहे तो जो समोर जोडी लावून जो दिलेला आहे तो आपण बघूया. बघा पुढच्या याच्यामध्ये पहिलीच जे चित्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, जे चित्र दाखवलेलं आहे ही प्रामुख्याने वस्तीचा कुठला प्रकार आहे तर तो आकारहीन वस्ती या पॅटर्नमध्ये बोलणार आहे. तर काय असते या वस्तीचं वैशिष्ट्य बघा, 3 वैशिष्ट्य या ठिकाणी मांडलेलं आहे. वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासावर वस्तीचा आकार वाढत जातो. विकासाबरोबर वस्तीचा आकार जो आहे तो वाढत, म्हणजे वस्ती निर्माण झाली की जसजसं वस्तीचा विकास होतो तसतसा वस्तीचा आकार वाढत जातो. हे तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य काय, वाढणारी वस्ती अनियमित वाढते. सर्वात महत्त्वाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो आकार वाढत जातो पण तो कसा अनियमित, कुठलाही त्याला मर्यादा नाही किंवा या पद्धतीने या दिशेने या डायरेक्शनने ती वाढत जाईल वगैरे असं काही नाही. जिथं अनुकूलता लाभली तिथं त्या पद्धतीने ती वाढत जाते. कुठलाही आकार किंवा पॅटर्न ती धारण करत नाही, अनियमित पद्धतीने. आणि ती कशामुळे तशी वाढते, सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात. जिथं सोय उपलब्ध झाली आणि जिथं जागेची उपलब्धता आहे अशा ठिकाणी घरं जी आहेत ती बांधली जातात. म्हणून तिला कुठलाही आकार प्राप्त होत नाही. असंच इन जनरल तिचं स्वरूप जे आहे किंवा आकार जो आहे तो त्या वस्तीला प्राप्त होत असतो. तो कशाशी मिळता जुळता नसल्यामुळे अशा वस्तीला आकारहीन वस्ती म्हटलं जात असतं. या चित्रामध्ये अशा प्रकारे आपल्याला ती दिसते बघा, कुठलाच आकार नाही, त्यामुळे ही आकारहीन वस्ती आपल्यासमोर निर्माण झालेली दिसते आहे. आता पुढचं दुसरं जे चित्र दिलं आहे बघा, या वस्तीचे वैशिष्ट्य दिले आहेत. या वस्तीला म्हटलं जातं रेषीय वस्ती. रेषीय वस्ती सर्वसामान्यपणे कुठे निर्माण होऊ शकते किंवा कुठे तयार होते, काय वैशिष्ट्य आहे वस्तीचे. पहिलं वैशिष्ट्य दिले बघा, एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन लगत किंवा नदी लगत किंवा कालव्यालगत वस्त्या त्याला लागून निर्माण होत असेल तर त्या वस्तीला रेषीय वस्ती म्हटलं जात असतं. म्हणजे सर्वसामान्यपणे एका सरळ रेषेमध्ये ज्या गोष्टी असतात, मग रस्ता असेल, रेल्वे असेल, नदी असेल किंवा कालवा असेल, त्या घटकाला लागून किंवा त्याच्या बरोबरीने जर ती वस्ती वाढत गेली, त्याच्या समांतर पॅरलल त्याच्या पद्धतीने वाढत गेली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी काय जो वस्तीचा आकार प्राप्त होतो तो एखाद्या रेषेसारखा सरळ ती वस्ती वाढत जाते. त्या जी रेषीय तो घटक आहे, म्हणजे रस्ता असेल, रेल्वे असेल किंवा नदी असेल, कालवा असेल, हा रेषेसारखा वाढत जाणार आहे. त्या पद्धतीने ती वस्ती पण त्या पद्धतीने वाढत जाते. म्हणून तिला रेषीय वस्ती, त्या वस्तीचा आकार जर बघितला तर एखाद्या रेषेसारखा असतो म्हणून तिला रेषीय वस्ती म्हणून ओळखलं जात असतं. एका रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्यांच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे पसरत जातात म्हणून तिला रेषीय वस्ती म्हणतात. बघा ही जी दिलेली आहे आ क्रमांकाची जे चित्र आहे हे रेषीय वस्तीचं चित्र असलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अ क्रमांकाचं जे चित्र होतं हे कुठल्या वस्तीचं होतं तर ते आकारहीन वस्तीचं असलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आता पुढे पाहूया बघा, तिसरं जे आपल्याला दिसतंय बघा, त्रिकोणी वस्ती. सर्वसामान्यपणे आपल्याला जे चित्र दिसतंय या चित्रामध्ये बरोबरच ते बघा त्या वस्तीचा आकार एखाद्या त्रिकोणासारखाच त्या ठिकाणी दिसतो म्हणून त्रिकोणी वस्ती. बघा अशी वस्ती कुठे निर्माण होते किंवा कशाला म्हणतात त्रिकोणी वस्ती, 2 नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठाशी अशा वस्त्या आढळत असतात. सर्वसामान्यपणे तिथे जमिनीचा आकार जो असतो तो त्रिकोणी झालेला असतो, कारण संगम जेव्हा निर्माण होतो, 2 एकमेकांना छेदून पुढे जात असतात तेव्हा जसं ते पुढे जातात तसं आकार वाढत जातो. म्हणून ट्रायंग्युलर जो शेप आहे बघा, आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा ट्रायंग्युलर शेप प्राप्त झालेला आहे. बघा अशा पद्धतीने हा ट्रायंग्युलर शेप जो आहे तो प्राप्त झालेला या ठिकाणी बघतोय बघा, दिसतोय आपल्याला. म्हणून याला त्रिकोणी वस्ती म्हणतात किंवा त्रिकोणाकृती वस्ती आपण ज्याला म्हणू शकतो. याचं कारणच असं आहे की सपोज हा समुद्राचा किनाऱ्यामुळे या प्रदेशामध्ये हा समुद्र असेल तर अशा प्रकारची वस्तू भूप्रदेश जो आहे त्रिकोणासारखा निर्माण झालेला आहे. किंवा इकडनं एक रस्ता गेला असता, इकडनं अशा पद्धतीने एक रस्ता गेला असता तर इथे सुद्धा आपल्याला मधला जो भाग आहे असा त्रिकोणाकृती प्राप्त भेटू शकतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्रिकोणाकृती वस्तीची निर्मिती जी आहे होऊ शकते. म्हणजे 2 नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर असेल किंवा समुद्रकाठाच्या ठिकाणी अशा प्रकारचा आकारच्या वस्त्या निर्माण होऊ शकतात किंवा वस्त्या निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या वस्त्या आढळतात. दुसरं बघा त्यांनी काय त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हटलेले बघा, प्राकृतिक किंवा सामाजिक कारणांमुळे अशा वस्त्यांची वाढ 3 बाजूने होते.
या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कारण त्रिकोणाकृती वस्तूला 3च बाजू असतात, म्हणून त्या पद्धतीने तिथली जी स्थिती आहे, प्राकृतिक आणि सामाजिक जी काही स्थिती असेल त्यांच्या अनुकूलतेनुसार 3 दिशांनी ही वस्ती वाढत जात असते, किंवा त्यांचा आकार जो आहे 3 पद्धतीने 3 दिशांनी वाढत जातो, म्हणून त्याचा आकार जो आहे तो त्रिकोणाकृती झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढे बघा, चौथा ही वर्तुळाकार वस्ती. आता ही वर्तुळाकार वस्ती आपल्यासमोर चित्र दिसतंय बघा, मध्ये एक मोठा जलाशय दिसतोय आणि बाजूला वस्ती निर्माण झालेली आहे, आणि सर्वसामान्यपणे एखाद्या वर्तुळासारखी ती वाढत गेलेली किंवा पसरत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणून वर्तुळाकार वस्ती कशाला म्हणतात आपण समजून घेऊया बघा. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेतात. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असतात आणि असा जो आकाराची वस्ती निर्माण होते तिला वर्तुळाकार वस्ती म्हणतात. म्हणजे बघा, आता या ठिकाणी हा सर्वसामान्यपणे हे तळं आहे आणि या तळ्याच्या बाजूला ही वस्ती निर्माण झालेली आहे. आता जसजसं आपण तळ्यात जवळ जातो बघा, तसतसं वस्तीमधील जे घर आहे ते घनदाट होताना दिसतात बघा, आणि जसजसं दूर जातो तसतसं घरांची संख्या तुटक होताना दिसते बघा, आपल्याला कमी कमी होताना दिसते किंवा दूर निर्माण झालेली आपल्याला दिसते. मात्र जवळ जर आपण बघितलं एवढ्या भागामध्ये वस्तीमधील अंतर अतिशय घनदाट किंवा घरांमधील अंतर अतिशय घनदाट असलेलं आपल्याला दिसतं. कारण काय? कारण एकच आहे की तिथं जी काय पाण्याची उपलब्धता आहे आणि ती पाण्याची उपलब्धता म्हणजे पाण्याची जी गरज आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी जेवढं त्या पाण्याच्या स्रोताजवळ वस्ती निर्माण करणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तिथल्या मानवी समुदायाने केलेला आपल्याला दिसतो, आणि त्यातून या वर्तुळाकार वस्तीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने ही वस्ती जी आहे, वर्तुळाकार वस्ती ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. आता पुढे आपण जाऊया बघा. पुढचा प्रकार जो आहे तो आहे केंद्रोत्सारी वस्ती. केंद्रोत्सारी वस्तीमध्ये प्रामुख्याने एका केंद्राच्या भोवती वस्तीचा विकास होतो, पहिलं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य, हा केंद्रबिंदू वस्तूच्या विकासातील महत्त्वपूर्ण भाग असतो. आता बघा, यामध्ये प्रामुख्याने एखादी प्रशासकीय इमारत असेल, एखादा राजवाडा असेल, किंवा एखादी असं ऐतिहासिक भौगोलिक असं स्पॉट ठिकाण असेल की जे त्या शहराचं सर्वात महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे, त्या वस्तीचं सर्वात महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे, आणि त्याच्या भोवताली ती वस्ती वाढत जाते. तर अशा जी वस्ती असते तिला केंद्रोत्सारी वस्ती म्हणून ओळखलं जात असतं. म्हणजे केंद्र ती त्या वस्तीचं प्रमुख केंद्र आहे आणि त्या केंद्रामुळे ती वस्ती आजूबाजूला वाढत जाते, तर त्या वस्तीला केंद्रोत्सारी वस्ती म्हणून ओळखलं जात असतो. आणि त्या वस्तीतला सर्वात इम्पॉर्टंट आपण ज्याला म्हणू शकतो महत्त्वपूर्ण बिंदू किंवा ठिकाण किंवा स्थान हे तो मध्यवर्ती भाग किंवा ती वास्तू किंवा ते ठिकाण किंवा तो मंदिर असेल किंवा ते एखादं राजवाडा असेल किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू असेल, ती त्या ठिकाणची सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो संबोधला जात असतो. या ठिकाणी चित्रामध्ये बघा आपल्याला दिसतं आहे की सर्वसामान्यपणे हा या वस्तीचा केंद्रबिंदू आहे, आणि इथं उपलब्ध असलेला जो काही घटक आहे त्या घटकाभोवती ही बाजूला जी काही वस्ती आहे ती वस्ती निर्माण होताना आपल्याला दिसते. केंद्रोत्सारी वस्ती जी आहे चारही बाजूने, त्या मध्यवर्ती बिंदूच्या चारही बाजूने वस्ती निर्माण होताना आपल्याला दिसते, ती वाढत जाताना दिसते, म्हणून तिला केंद्रोत्सारी वस्ती जी आहे ती म्हणताना आपल्याला होताना आपल्याला दिसू शकते. तर अशा पद्धतीने ही केंद्रोत्सारी वस्ती असलेली आपल्याला दिसते. आता पुढे जाऊया. पुढचा प्रकार बघा, आयताकृती वस्ती. आता या आयताकृती वस्तीचे 3 वैशिष्ट्य दिले बघा. आयतामध्ये म्हणजे सर्वसामान्यपणे हा एक शब्द जो आहे तो आपण ज्याला म्हणू शकतो की गणितीय शब्द किंवा आयत ही संकल्पना आपल्याला कल्पना आहे की ज्याची लांबी आणि रुंदी सारखी असते, अशा म्हणजे एक सारख्या आकारामध्ये थोडक्यात अशा ठिकाणच्या शहराची किंवा वस्तीची निर्मिती झाली असते. या वस्तीचं वैशिष्ट्य काय असतं, घरे ओळीत आणि सरळ रेषेत असतात. यामध्ये जे घरं बांधलेले असतात हे एका ओळीत एका लाईनीच असतात आणि सरळ रेषेमध्ये, म्हणजे एकदम ज्याला आपण म्हणू शकतो ॲक्युरेसी मोठ्या प्रमाणात पाळलेली असते, शिस्तबद्ध बांधणी असते, व्यवस्थितपणे घरांची मांडणी त्या ठिकाणी केलेली असते.
अशा ओळी एकमेकांना समांतर असतात. विशेष म्हणजे ते एका ओळीतच असतात हे तर खरंच आहे, पण ते एकमेकांना समांतर म्हणजे त्याच्या पुढची ओळ सुद्धा त्याला बरोबर पॅरलल त्या पद्धतीने गेलेली दिसते. एकाच ओळीत सारखेपणा असेल असं नाही, तर त्याच्या बरोबरची दुसरी ओळ जी असते ती ओळ सुद्धा त्याच्यासारखीच त्याच्याप्रमाणे समांतर गेलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एक सूत्रीपणा संपूर्ण शहराच्या निर्मितीमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक ओळ एकमेकीला अशा समांतर पद्धतीने बांधली गेली तर एक निश्चित शिस्तबद्धपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. आधुनिक काळात नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो. बघा, पूर्वीच्या काळी अशा प्रकारे मोहनजोदडो, हडप्पासारखे शहरं कदाचित त्या प्रकारचे असू शकतात, कारण त्या जे अवशेष मिळालेले आहेत त्या अवशेषामधून तशा प्रकारची माहिती जी आहेत किंवा बांधणी जी आहेत ती स्पष्ट झालेली आहेत. पण जर अस्तित्वात असलेल्या आत्ताच्या शहरांचा आपण अभ्यास केला, जे नॅचरली म्हणजे आपोआप निर्माण झालेली शहरं आपण जे म्हणू शकतो, त्या शहरांचा विचार केला तर तशा प्रकारची रचना आपल्याला फारशी दिसत नाही किंवा झालेली नाही. पण जी शहरी बसवली गेलेली आहेत म्हणजे जाणीवपूर्वक शहर निर्माण केलं गेलेलं आहे, बसवलं गेलेलं आहे किंवा त्या शहराची उभारणी केली आहे. आता भारतामध्ये असे शहरं आहेत बघा, आपल्याकडे चंदीगडसारखं शहर आहे जे बसवलं गेलेलं आहे. अशा प्रकारे जे शहरं महाराष्ट्रामध्ये लवासासारखं शहर जे आहे ते वसवलं जात आहे किंवा वसवलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारची जी शहरं आहेत जी वसवली जातात, निर्माण केली जातात, जाणीवपूर्वक शहरं उभारली जातात, अशा ठिकाणी मात्र पूर्ण प्लॅनिंग करून व्यवस्थापन करून आपण अशा प्रकारची रचना जी आहेत किंवा अशा प्रकारच्या नियोजित शहराची जी आहे ती निर्मिती करू शकतो किंवा त्या प्रकारचा विचार जो आहे अशा प्रकारच्या शहर करताना आपण करू शकतो. पण सर्वसामान्य नॅचरली जे शहर तयार झाले तिथं मात्र अशा प्रकारचा पॅटर्न, एवढा शिस्तबद्ध पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत नाही. कमी अधिक प्रमाणात उंच सकलपणा किंवा कमी अधिक प्रमाण जे आहे त्या ठिकाणी पाहू शकतो. एकदम आयताकृती वस्ती जर असं बघायची असेल तर वसवलेल्या शहरांमध्ये आपल्याला त्याहून त्याचा अनुभव जो आहे तो घ्यावा लागू शकतो किंवा आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक शिस्तबद्ध पद्धतीने बघा या चित्रामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं आहे कशा पद्धतीने बघा, जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने कसे सरळ घरांची निर्मिती झालेली असे एकदम एखाद्या आयतासारखं निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणूनच या पॅटर्नला म्हणजे वस्तीचा जो पॅटर्न आहे तो आयताकृती वस्ती म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीने ही जे काही वस्त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या त्यांचा आकार जसा पद्धतीचा आहे त्यानुसार त्या वस्त्या ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. पुढे बघा, आता पुन्हा काही कृती आपल्यासमोर मांडलेली आहेत, ती कृती आपण समजून घेऊया. हे नेहमी लक्षात ठेवा. बघा काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकार हा शब्द काही समान वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचे किंवा संबोधनांचे वर्गीकरण सांगतो. तर आकृतिबंध हा शब्द त्यांचे आकार किंवा स्वरूपाबद्दल सांगतो. तर स्पष्ट आहे, प्रकार आणि आकृतिबंध याच्यामध्ये थोडासा फरक आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. प्रकार कशाला म्हटलं गेलं, प्रकार कसे केले जातात किंवा कशाला म्हणतात, सर्वसामान्यपणे काही सारख्या वैशिष्ट्य डोळ्यासमोर ठेवले जातात आणि त्या सारखे वैशिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून त्यांचे गट निर्माण केले जातात. त्या गटांनुसार जेव्हा त्याचं वर्गीकरण होतं तेव्हा त्याला प्रकार असं संबोधलं जातं. तर आकृतिबंध काय, तर आकृतिबंध म्हणजे साधारणपणे एखाद्या शहराचा जो पॅटर्न, आकार, बाह्य रूप जे दिसतं ते कशा प्रकारचा आहे त्यानुसार त्या शहराचा आकृतिबंध जो आहे तो निश्चित केला जात असतो. जेव्हा आपण वस्तीच्या आकृतिबंधांचा विचार करतो तेव्हा हा शब्द दिलेल्या प्रदेशातील वस्त्यांची विशिष्ट रचना किंवा वस्त्यांचं वितरण याकरता वापरला जातो. म्हणजे आकृतिबंध म्हणजे काय, त्याची विशिष्ट रचना, कसा आकार प्राप्त झाला आहे यासाठी तो वापरला गेला आहे. प्रकारामध्ये मात्र तिची साधारणपणे जडणघडण कशी झालेली आहे किंवा त्यातल्या वस्ती घरांची स्थिती नेमकी कशी आहे ते आपण समजू शकतो. मात्र आकृतिबंधामध्ये ओव्हरऑल त्याचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला, त्याची रचना जी आहे ती आपल्याला कळून येऊ शकते. केंद्रीय वस्त्या हा वस्त्यांचा प्रकार आहे, तर रेषीय वस्त्या हा वस्त्यांचा आकृतिबंध आहे. बघा, केंद्रीय वस्त्या म्हणजे काय, घरांचं जवळजवळ असलेलं स्वरूप, ह्या वस्तीचा प्रकार आहे. घरांच्या अंतरानुसार तयार केलेल्या जे प्रकार आहे त्यामधला हा प्रकार आहे केंद्रीय वस्त्या किंवा विखुरलेल्या वस्त्या. मात्र रेषीय वस्त्या हा काय, आकृतिबंध म्हणजे त्या रेषेसारखा तो वस्तीचा आकार दिसतो म्हणून त्याला आकृतिबंध आहे असं संबोधलं जातं. केंद्रित किंवा विखुरलेल्या वस्त्यासुद्धा असू शकतात ज्या प्रकारामध्ये मोडतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण
हे लक्षात ठेवलं पाहिजे. वस्तीचे प्रकार आणि आकृतिबंधामध्ये काही मूलभूत फरक आहे आणि ते फरक आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा आणखी एक कृती दिली आहे बघा, थोडे आठवूया. तुम्ही नागरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये कशा प्रकारे फरक करू शकतात. आता नागरी आणि ग्रामीण वस्त्यांमध्ये फरक करायचे आहेत, त्या अनेक गोष्टी आहेत, स्पष्टपणे आपल्याला दिसू शकतात. पहिलीच गोष्ट आहे वस्त्यांचा आकार. वस्त्यांचा आकार जर बघितला तर ग्रामीण वस्तीचा आकार हा छोटा असतो, शहरी वस्तीचा आकार हा मोठा असतो. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहू शकतो, ग्रामीण वस्तीमध्ये असलेल्या घरांमधील अंतर हे अधिक असतं, जास्त असतं, तुटक स्वरूपाचे असतात. तर शहरी भागामध्ये असलेली वस्ती ही अतिशय जवळजवळ स्वरूपाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे घरातील अंतर अतिशय कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जागेच्या अभावामुळे वस्त्यातील अंतर जवळजवळ असते, म्हणजे घरातील अंतर जवळजवळ असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील ज्या वस्त्या असतात या आडव्या मांडणीच्या असतात, म्हणजे घरं बैठे असतात किंवा सिंगल आपण म्हणू शकतो, 1 माळ्याचे 2 माळ्याचे भारतर असू शकतील. शहरी भागात जर गेलो तर आपल्याला उभ्या मांडणीचे, म्हणजे बहुमजली आपण ज्याला म्हणू शकतो, घरांची मांडणी झालेली, 4 मजली 5 मजली 10 मजली अशा प्रकारच्या घरांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा फरक आहे. त्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील वस्तींमध्ये आणखी काही वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आर्थिक क्रियांनुसार तिथं राहत असलेल्या लोकांच्या व्यवसायांमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण ग्रामीण भागात अधिक असतं, तर शहरी वस्ती आपण ज्याला म्हणतो त्या वस्तीमध्ये जे लोक राहतात हे प्रामुख्याने द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय, म्हणजे उद्योगधंद्यामध्ये काम करणारे कामगार किंवा कारागीर सारखे, म्हणजे थोडक्यात नोकरी करणारे लोकसंख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे व्यवसाय करणारे, सेवा पुरवणारे अनेक घटकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रात उपजीविका करणारे लोकसंख्या या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात असू शकते. म्हणजे अशा पद्धतीने अनेक फरक जे आहे आपल्याला दिसू शकतात सर्वसामान्यपणे ग्रामीण आणि शहरी भागात. तर इथं उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा जर बघितल्या तर ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी तुलनेने कमी असतात, शहरी भागात जास्त आपल्याला पाहायला मिळतात. मनोरंजनाच्या सोयी शहरी भागात जास्त असतात, ग्रामीण भागात कमी प्रमाणात उपलब्ध असतात. इतर ज्या सोयीसुविधा आहे, मग वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य सुविधा असेल किंवा इतर मनोरंजनाच्या सुविधा असेल किंवा इतरही अनेक अशा सोयीसुविधा आहेत ज्या शहरी भागात त्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते, तर ग्रामीण भागामध्ये उपलब्धतेचा अभाव त्या ठिकाणी असू शकतो. या अशा वाहतुकीच्या सुविधांमध्ये सुद्धा वाहतुकीचं जाळं ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात असतो, तुरळक असतं आणि कमी फ्रिक्वेन्सीचं वारंवारतेचं असतं. शहरी भागामध्ये मात्र वाहतुकीचं जाळं अतिशय घनदाट असतं आणि जास्त वारंवारते फ्रिक्वेन्सीचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे अशा अनेक फरक आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात जे ग्रामीण आणि शहरी भागाला वेगळं करू शकतील किंवा त्यांचं वर्गीकरण जे आहे ते करू शकतील. पुढे बघा, आता हा जो मुद्दा आपण हे सगळं जो बघितलेला आहे याचं थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्यासमोर मांडलेलं आहे. ते भौगोलिक स्पष्टीकरण आपण समजून घेणार आहोत. वस्त्यांचे कार्यानुसार सुद्धा वर्गीकरण करता येतं. म्हणजे वस्ती प्रामुख्याने निर्माण होताना त्या वस्तीतील बहुतांश लोकांचं कार्य काय, काम काय, कुठल्या प्रकारचं उत्पादन प्रोडक्शन किंवा त्यातली बहुतांश लोक कोणतं काम करतात, तिथल्या उत्पादनाचं प्रमुख ओळख काय, यानुसार सुद्धा वस्त्यांचं वर्गीकरण जगभरामध्ये केलं जात असतं. त्यांच्या कार्याच्या आधारे वस्तीचे ग्रामीण आणि नागरी अशा 2 गटात वर्गीकरण केलं जात असतं. प्रामुख्याने नागरी आणि ग्रामीण हे वर्गीकरण हे कार्याच्या आधारावर होतं. लक्षात घ्या, नुसतं आकार नाही, छोटी वस्ती आहे म्हणून ग्रामीण आणि मोठी वस्ती आहे म्हणून शहरी असं नाही. तर विशेषतः ग्रामीण आणि शहरी वस्तीची वर्गीकरण करताना त्या वस्तीमध्ये आर्थिक ज्या क्रिया आहेत त्या आर्थिक क्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फरकावरून ही वस्ती जी आहे ती निर्माण केलेली आहे किंवा त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ग्रामीण वस्त्यांपेक्षा नागरी वस्त्या या सामान्यतः केंद्रित आणि विस्ताराने मोठ्या असतात. स्वाभाविकच आहे की ग्रामीण वस्त्या ज्या असतात किंवा आपण ज्याला गाव म्हणतो या गावांचा आकारही छोटा असतो आणि विस्तारही कमी असतो. तर विखुरलेल्या स्वरूपात त्यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावरून शहराची वस्ती केंद्रित जवळजवळ असते, दाट असते, विस्ताराने खूप प्रचंड मोठी असलेली आपल्याला पाहायला मिळते. यांच्या कार्य आणि प्रकारांच्या आधारे नगरांचे वर्गीकरण केले जाऊ शकते. आता त्यांचं जे कार्य आहे, कशा पद्धतीने ते कार्य चालतं त्याचा विचार करता सुद्धा त्या नागरी वस्तीचे सुद्धा विविध प्रकार जे आहेत ते केले जात असतात. म्हणून या नगरांचं वर्गीकरण आपल्याला बघावं लागणार आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओचे, म्हणजे थोडक्यात नागरी वस्तींचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार जे आहेत ते पाडले जातात.
ते प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण एकूणच वस्त्यांचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत किंवा आकृतिबंध आहेत याचा तपशीलवार अभ्यास जो आहे तो केलेला आहे। या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।